पुन्हा एकदा स्वागत। नाशिकमध्ये तापमानाचा पारा 40 डिग्रीवर गेलाय, त्यामुळे नाशिककर सध्या आयुर्वेदिक मड बाथाचा आनंद घेत आहेत। तर नाशिकच्या चांभार लेण्याच्या पायथ्याशी मडबाथची सोय करण्यात आली आहे। खास सुरतवरून ही माती आणली जाते आणि याच मातीमुळे शरीराला वाढतं तापमान सहन करण्याची शक्ती मिळते असं देखील म्हटलं जातं। त्यामुळे शेकडो नाशिककर या मातीच्या स्नानाचा आनंद घेत आहेत। या मड बाथविषयी या संदर्भातला अधिक माहिती जाणून घेतली, अधिकचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे यांनी। आपण तो पाहूया। नाशिकच्या चांभार लेण्याच्या पायथ्याशी दरवर्षी हे मडबाथ भरते। आपण पाहू शकतो की माझ्या मागे प्रत्येक नाशिक शहरातील व्यापारी असो, सामाजिक असो किंवा राजकीय व्यक्ती असो, ह्या ठिकाणी मडबाथने स्नान केलेले प्रत्येकाने। ही माती कुठून आणलेली ह्याविषयी आपण जाणून घेऊ। दरवर्षी ही माती या ठिकाणी आणली जाते आणि ज्यावेळेस मे महिना असो किंवा एप्रिल महिन्याचं तापमान वाढायला लागलं की या ठिकाणी बरेच जण येतात आणि ह्या मडबाथचा आनंद घेतात। नेमकं कशाबद्दल हे मडबाथ केले जाते आपण जाणून घेऊया। या ठिकाणी पूर्णपणे फ्री अशी सेवा देणारे महेश भाई शाह आहे। महेश भाई, काय नेमकं आपले मडबाथच मागचं कारण काय आणि कशा पद्धतीने आपण ही माती आणतो आणि कुठून आणतो आणि याचं आयुर्वेदिक महत्व काय? हे नमस्कार। हे आपण मडबाथ गेल्या 45 वर्षापासून करतोय। प्रत्येक हनुमान जयंती नंतरचा रविवारी आम्ही या मडबाथाचं आयोजन करतोय। याचा मागे उद्देश आमचे जे योग गुरु आहे नंदकुमार देसाई आणि मी महेशभाई शाह आणि आमचे चिरंजीव चिरागभाई शाह हे सर्व मिळून हे उपक्रम आम्ही राबवतोय। प्रत्येक वर्षाला मे महिन्यामध्ये ऊन पडलेलं असतं, त्या उन्हाचा तापमानाचा फटका कोणाला बसू नये आणि त्याचं ताप वगैरे येऊ नये, सर्दी वगैरे येऊ नये, त्याच्यासाठी हे मडबाथ फार चांगलं आहे। त्वचेच्या रोगासाठी सुद्धा हे मडबाथ फार उपयुक्त आहे, म्हणून लोकांनी वर्षातनं एकदा तरी मडबाथ करावं हे आयुर्वेदाने सुद्धा सिद्ध केलेलं आहे। तरी आणि आपल्या शरीराचा ऑक्सिजन सुद्धा याच्यामुळे वाढतोय आणि फारसे रोग आपले नाहीसे होत आहेत। तरी आपण प्रत्येक वर्षाला एकदा मडबाथ हा करावा, हा उपक्रम आम्ही प्रत्येक वर्षी करतोय। प्रत्येकाने त्याचा लाभ घ्यावा ही आमच्याकडनं खास आव्हान आहे। महेश भाई शहानी सांगितलं, आपण ज्यांनी मडबाथचा आनंद घेतलेला आहे त्यांच्यासोबत नक्की चर्चा करणार आहोत, कारण दरवर्षी या ठिकाणी येणारे मडबाथचा आनंद घेणारे युवक आणि बरेच सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत। आपलं नाव काय? महेश सोनवणे। आपण कधीपासून येतं? मडबाथ लावलं का आपण? थोडस माझ्यापासून लांब राहा, मला देखील माती लागते। मी 5 वर्षापासून येतोय। याच्यातून गरमी बाहेर निघते आणि शरीराला फार आनंद होतो, म्हणजे शरीराला फार असं व्यवस्थित वाढतं, उष्णता निघून जाते। त्याचा एक हा आयुर्वेदिक फायदा आहे, आयुर्वेदाच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे। थँक्यू। आपण आपलं नाव काय आणि आपण काय आनंद घेतला या ठिकाणी? कधीपासून आपण या ठिकाणी येतात आणि दरवर्षी येतात का? माझं नाव नितीन चंद्र मोरे आहे। गेल्या 5 वर्षापासून मी या ठिकाणी येतो। शहा साहेबांनी या ठिकाणी खरी सुरुवात केली मडबाथची। यात सगळे नागरिक या ठिकाणी सुरुवातीला मला आठवतं कमीत कमी 50 ते 60 लोक या ठिकाणी येत होते आणि नंतर आता बघतो तर जवळजवळ 4 ते 5 हजाराचा पूर्ण मॉप या ठिकाणी येतो। त्याच्यात अधिकारी असतात, कर्मचारी असतात, त्याच्यामध्ये नागरिक असतात। मोठ्या प्रमाणात आम्ही या ठिकाणी आनंद घेतो। त्यांची एक आख्यायिका काय ते सांगतात की याच्यापासून बरेचसे रोग निदान होऊ शकतात। त्यामुळे वर्षातून एकदा हा ज्यावेळेस आम्ही करतो, अतिशय आनंदाने ह्या दिवसाची आम्ही वाट बघत असतो। शाह साहेबांचे आम्ही खरंच मनापासून धन्यवाद मानतो। आपण इथे येऊन काय काय एन्जॉय करता? केवळ माती लावतात की काय काय एन्जॉय करताय? त्याचा नक्की फायदा झालाय का आपल्याला? हो, माती लावल्यानंतर त्वचेला ऑक्सिजन मिळतो आणि त्याच्याद्वारे जे काही रोग आहेत आपल्या शरीरातले त्वचेचे रोग, टॉक्सिन्स, ते सगळे बाहेर निघतात आणि आपण एक चांगलं जीवन व्यतीत करू शकतो। आणि यासह बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेतोय। पाहत रहा तुमचं आवडतं न्यूज चॅनल NDTV मराठी। हे आहे NDTV आणि तुम्ही